आचार या प्रकरणाची आपली एकूण 213 वचने झालेली आहेत. आजच्या सत्रामध्ये आपण 214व वचन या ठिकाणी घेणार आहोत आचाराचं. पांड्या येथ अनुसराल तरी ऐसेची काढी जाल. पांड्या असं स्वामी सारंग पंडितांना म्हणतात. पैठणची लीळा आहे. मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं, स्वामी सांगतात की आरती करून येथीची दसीच धरली पुरे. साधे हो जीव ऐसे अधोमुख असती आणि परमेश्वर ऐसे वर पडून पाहत असती. एखादा ऐकू वरोती वास पाहित तरी ऐसाची काढी जाईल. म्हणजे परमेश्वर जीवाला या दुःखापासून मुक्त करण्यासाठी म्हणून अनेक गोष्टी सांगतात, ज्याच्यामध्ये जीवाचा कड जो आहे तो बाकी आहे. परमेश्वराचा कड परमेश्वराने केलेला आहे. फक्त जीवाचं जे मुख आहे ते अधमुख आहे, किंवा जीव परमेश्वराकडे सन्मुख नाही आहे आणि तेणे कारणे परमेश्वर जीवाला आपल्याकडे खेचू शकत नाहीत, किंवा जीवाने आवडीपूर्वक परमेश्वराची दसी धरलेली नाही आहे आणि म्हणून परमेश्वर या ठिकाणी आपलं कार्य करून उतराई झालेले आहेत. आता जीवाचं पुढचं कार्य आहे ते अनुसरण आहे. परमेश्वराकडे जीवाने यायचं आहे ते अनुसरणाच्या माध्यमातून यायचं आहे. दसी जी परमेश्वराची धरायची आहे ती अनुसरणाच्या माध्यमातून धरायची आहे. आणि म्हणून येथे पुढील वचन आजचं आपण घेतो आहोत. पांड्या म्हणजे सारंग पंडितांना स्वामी म्हणतात, येथ अनुसराल तरी ऐसेची काढी जाल. आता या वचना संदर्भातली लीळा आपण बघणारच आहोत. उत्तरार्ध 372 क्रमांकाची लीळा आहे. देत श्रीकरावलंबनी सारंग पंडिता अनुसरण उद्धरण कथन. देत म्हणजे दिलेल्या, श्रीकराने म्हणजे स्वामींनी श्रीकराचा जो काही आधार दिला सारंग पंडितांना, आणि यावरच आश्चर्य झालेल्या सारंग पंडितांना स्वामींनी अनुसरण आणि उद्धरणाची वचनं जी आहेत त्याचं निरूपण स्वामींनी या ठिकाणी केलं. गोसावी नगरामध्ये विजय केले होते. आमचे स्वामी नगरामध्ये गेलेले होते, गावामध्ये. मग मागुते ढोरेश्वरा बीजे करिता ती. गावातनं परत स्वामी ढोरेश्वराकडे आलेले आहेत. सरीसे सारंग पंडित असती, सोबत स्वामींच्या सारंग पंडित आहेत. गोसावी ओतू पातले तव भरला असे. आमचे स्वामी ओत म्हणजे जो ओढा आहे पाण्याचा, तो तिथपर्यंत स्वामी पोहोचलेले आहेत. तव तो भरला असे म्हणजे तो भरलेला आहे आता पाण्याने पूर्ण. गोसावी अवलीळा पैलाडी बीजे केले. आमचे स्वामी अवलीळा म्हणजे सहजपणे त्या ओताच्या पलीकडे निघून जातात, उडी मारून, उत्पवन करून. सारंग पंडितांना येवे. सारंग पंडित जे स्थूळ असतील कदाचित, किंवा त्यांना सहजपणे काही कारणास्तव पलीकडे जाणं, त्यांना उत्पवन करणं, उडी मारून जाणं त्यांना काही शक्य झालं नाही. आणि मग ते अलीकडच्याच काठाला ते बघायला लागले कसं जाता येईल आपल्याला. आणि स्वामी तर पलीकडच्या काठाला अवलीळ म्हणजे सहजपणे निघून गेलेले आहेत. आणि मग म्हणितले जी जी मज नाही येवे. म्हणजे ते सारंग पंडित स्वामींना म्हणतात की मला काय पलीकडे येता येणार नाही, मला काही उडी मारता येणार नाही. गोसावी श्रीकरू दीधला. आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, आपला श्रीकर जो आहे तो श्रीकर पुढे केलेला आहे. श्रीकरीची नखे तयाचा हाती, काही लागली काही न लगतीची. श्रीकराची जी काही नखं आहेत ती नखं स्वामींना काही लागली किंवा काही नाही लागली. म्हणजे काही नखांचा स्पर्श झाला नाही झाला. आणि मग स्वामींच्या श्रीकराची काही नखं त्यांच्या नखांना लागली नाही लागली. काही न लगतीची आणि आपसयाच्या ऐलाडी आले. आमच्या स्वामींनी काय केलं, श्रीकर असा पुढे केला आणि ओढून घेतला. त्यांच्या हाताला काही स्वामींनी स्पर्श नाही झाला, फक्त नखांचा काहीतरी स्पर्श झालेला असेल. आणि स्वामींनी जर श्रीकर ओढून घेतला तसंच ते सुद्धा आपसयाची म्हणजे एकदम सहजच
ऐलाडी आले म्हणजे स्वामींच्या बाजूने ते आलेले आहेत. स्वामी म्हणतात, पांड्या येथ अनुसराल तरी ऐसेची काढी जाल का. स्वामींनी या ठिकाणी वचन त्यांना सांगितलेलं आहे. आजचं जे वचन आहे आपलं, येथ अनुसराल म्हणजे या आमच्या ठिकाणी जर का अनुसरण घ्याल तुम्ही, तर ऐसाची काढी जाईल म्हणजे अशाच पद्धतीने आम्ही तुम्हाला, जे तुम्ही पलीकडच्या काठाला आहात, म्हणजे 2 काठ झाली आता ही 2 काठ आहेत, म्हणजे कर्मराठी आणि एक दैवराठी आहे. आणि मध्ये काय आहे, संसार आहे, पूर्ण भव नदी चालू आहे, ती जे काय ओत आहे म्हणा. आता तुम्ही कर्मराठीतनं दैवराठीत उडी जर का मारायला लागलात, तर ती उडी कुठे पडते, दैवराठीत पडत नाही, ती कुठे पडते, ती पाण्यात पडते. म्हणजे जेव्हा पण तुम्ही कर्मराठीचा विचार सोडून दैवराठीचा विचार करायला लागाल, तेव्हा आपण कुठे अडकतो, पुन्हा प्रपंचातच अडकतो. सत्संगाला यायचा विचार केला, पोथीला यायचा विचार केला की काय होतं, घरातली कामं निघतात. म्हणजे कुठे अडकतो आपण, प्रपंचामध्ये अडकतो, प्रपंचात पडतो आपण. आणि त्याच्यामुळे काय होतं की जो पलीकडचा काठ आहे, परमेश्वराचा जो काठ आहे, त्या काठाला आपण जाऊ शकत नाही. अनेक वेळा आपण प्रयत्न करतो, मग ते काही पोथीला येणं एवढंच नव्हे, आपण अलीकडच्याच काठाला नेहमी उभं असतो. मग स्मरण करायचं असेल, स्मरण करण्याची जी क्रिया आहे तो पलीकडचा काठ आहे. तुम्ही कुठे आहात आता, अलीकडच्या काठाला. मग अलीकडच्या काठाने तुम्ही पलीकडे काठाला जाण्याचा विचार केला, म्हणजे तुम्ही विचार केला की आता आपण स्मरणनिष्ठ नाही आहोत, स्मरण करत नाही. आता आपल्याला स्मरण करायचं म्हणजे त्या टोकाला आपल्याला जायचं, आपण या टोकाला आहोत. मग जर का तुम्ही प्रयत्न करायला लागलात, तर काय होतं की प्रपंचिकच कामं आठवतात. बहुतांशी 90% स्मरण जे आहे ते प्रापंचिक कार्यासाठी म्हणून केलं जातं. खूप लोक स्मरण करतात, परंतु काही ना काही कामानिमित्त ते स्मरण केलं जातं. एरवी काही परमेश्वर प्राप्तीसाठी स्मरण खूप कमी लोक करत असतात. एरवी काही जेच लोक स्मरण करतात त्यांच्यामध्ये पण सहेतुक भावना त्याच्यामध्ये निर्माण होत असते. आणि म्हणून सहेतुक नामस्मरण असता कामा नये, ते निर्हेतुक असावं. तर मग आपण त्या पलीकडच्या काठाला, म्हणजे निर्हेतुक स्मरण जे आहे त्या काठाला आपण कधी जातच नाही. सेवादास्य असेल, सेवादास्य सुद्धा आपण करण्याच्या प्रयत्नात असतो, परंतु आपली उडी कुठे पडते, परत त्या भवनदीमध्येच पडते. म्हणजे आपण प्रपंचासाठीच परत आपलं जे काही योगदान असतं ते देत राहतो, पण परमार्गासाठी जे योगदान दिलं गेलं पाहिजे, सेवेसाठी म्हणून जे योगदान दिलं गेलं पाहिजे, त्या काठाला आपण कधी पोहोचत नाही. आणि म्हणून परमेश्वर तर आपल्याला श्रीकर देऊन उभे आहेत तिकडे. आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला आपला हात तिकडे द्यायचा आहे. परमेश्वराने जो आपला श्रीकर दिलेला, आपला हात दिलेला आहे, त्याला आपला प्रतिसाद जोपर्यंत दिला जात नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याकडे खेचू शकत नाही. एरवी स्वामींनी श्रीकर देण्याचा पण काही संबंध नव्हता, म्हणजे काही देण्याची आवश्यकताच नव्हती. स्वामींनी असं जरी आपली प्रवृत्ती जरी हे केली असली तरी ते आपोआप ते उडून आले असते इकडे. कुठल्याही एका सामर्थ्याने परमेश्वराच्या ज्या दासी आहेत त्यांनी कोणी त्यांना इकडे असंच आणून ठेवलं असतं, श्रीकर पण पुढे करण्याची गरज नव्हती. परंतु काय आहे, ती प्रक्रिया आहे ती, की परमेश्वर आपलं कार्य करतात. म्हणजे आम्ही आमचं कार्य करतोय दाखवतात, परंतु त्याच वेळी जीवाचं कार्य त्यावेळी प्रगट होणं खूप गरजेचं आहे. आणि नेमकं ते होत नसतं. आपल्याला अनेक संध्या मिळतात, अभ्यास करायचे असतील, स्मरण करायचे असतील, सेवादास्याचे असतील, परंतु आपण त्याचा उपयोग घेत नाही. म्हणजे तो श्रीकर आलेला आहे आपल्यापर्यंत. तुमच्याकडे तुम्हाला पोथीला यायचा, आज पोथी आहे, हा ईश्वराचा श्रीकर आहे. तुम्हाला स्मरण करायचं आहे, ईश्वराचा श्रीकर तुमच्यापर्यंत आलेला आहे. तुम्हाला सेवादास्य करायचं आहे, तुम्हाला आचरण करायचं आहे, तुम्हाला हे वचन पालन करायचं आहे, तुम्हाला वचन पाठांतर करायचं आहे, तुम्हाला लीळाचरित्राचं चिंतन करायचं आहे. हा काय आहे, जो जो संदेश तुमच्यापर्यंत पोहोचतो, म्हणजे स्वामींचा श्रीकर जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. फक्त तुम्हाला काय करायचं, ते श्रीकराला आपल्याला फक्त हात आपला पुढे करायचा श्रीकराच्या दिशेने. जेणेकरून काय होणार आहे की तो श्रीकर जे आहे, परमेश्वराचा जे श्रीकर आहे, तो आपल्याला आपल्या हाताला जर का कराला आपल्या स्पर्श झाला तर तो आपण ईश्वराचे होऊन जाऊ. एक परिस स्पर्श तुम्हाला माहिती आहे,
जो लोखंडाला झाला की लोखंडाचं सोनं होतं, परंतु हा कसा आहे, परेश संबंध आहे, परेश स्पर्श आहे, म्हणजे परमेश्वराचा हा स्पर्श आहे. हा जर का तुम्हाला जर का झाला तर तुम्ही स्मरणनिष्ठ होऊ शकता. हा तुम्हाला झाला तर तुम्ही सेवानिष्ठ होऊ शकता, दास्यनिष्ठ होऊ शकता, ज्ञाननिष्ठ होऊ शकता, आचरणनिष्ठ होऊ शकता. जे जे तुम्हाला ईश्वरपैकीचा जे आहे, ईश्वरनिष्ठ तुम्ही होण्यासाठी परमेश्वराचा स्पर्श होणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला थंडावा पाहिजे तर बर्फाचा स्पर्श होणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला गरम होत आहे तर हवेचा स्पर्श तुम्हाला होणं गरजेचं आहे. तुम्हाला भूक लागली तर अन्नाचा स्पर्श तुम्हाला होणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला स्वच्छ व्हायचं असेल तर तुम्हाला पाण्याचा संबंध, संपर्क, स्पर्श होणं खूप आवश्यक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जे जे म्हणून हवं आहे तर त्या त्या पदार्थांचं तुम्हाला, त्या त्या वस्तूचं तुम्हाला काय झालं पाहिजे, स्पर्श होणं खूप गरजेचं आहे. तसं परमेश्वरासारखं व्हायचं आहे किंवा परमेश्वराचं व्हायचं आहे किंवा परमेश्वराच्या साधनाचं आपल्याला जर का व्हायचं असेल तर परमेश्वराचा जो श्रीकर आहे त्याचा स्पर्श आपल्याला होणं खूप गरजेचं आहे. तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण परमेश्वराचे होणार नाही. जर का परमेश्वराने आपल्याला श्रीकर दिलेला आहे आणि जर का आपण त्या श्रीकराचा अवहेलना केली, अवहेलन केलं आणि नंतर मग जेव्हा तुम्ही मग उडी मारायला जाल तर तुम्ही कुठे पडाल, त्या पाण्यामध्ये पडाल. आमचे स्वामी त्यांना ते पडू द्यायचं नाहीये. त्यांना श्रीकर तो दिलेला आहे, तो स्पर्श जो केलेला आहे तो स्वरूपाचा स्पर्श कुठेतरी त्यांना द्यायचा आहे किंवा तो प्रवृत्तीचा जो स्पर्श आहे तो कुठेतरी त्यांना द्यायचा आहे. परमेश्वराची प्रवृत्ती आहे की यांनी अनुसरण घ्यावं आणि म्हणून तो स्पर्श स्वामी श्रीकराच्या माध्यमातून देत आहेत. परंतु श्रीकराचा स्पर्श झाला पण स्वरूपाचा काही स्पर्श त्यांना झाला नाही. श्रीकराचा झाला पण स्वरूपाचा नाही झाला. स्वरूपाचा झाला असता तर स्वरूप विलीन होण्याचं कार्य म्हणजे अनुसरण हे त्यांच्याकडनं घडल्या गेलं असतं. परंतु परमेश्वराची जरी प्रवृत्ती असली तरी सारंग पंडिताची मुळातनं त्यांच्या मनापासून वृत्ती त्यांची नव्हती की स्वामींना अनुसरण घ्यावं, स्वामींच्या ठिकाणी अनुसरण घ्यावं. ही वृत्ती त्यांची शेवटपर्यंत झालीच नाही. कुठेतरी त्यांची मुलगी छोटी धानाईचा आणि त्यांची पत्नी उमाईचा ह्या अनुसरणाच्या ओढा त्यांना होता, तळमळ होती की सारंग पंडित सरल्या लगेच ते त्यांचा अंत्यविधी वगैरे आटपून त्या लगेचच सारंग पंडितांच्या नंतर या दोघी जणी माहिले की भटोबासांच्या आश्रमात निंब्याला येऊन त्या ठिकाणी त्यांनी अनुसरण केलं. त्यांच्यासाठी स्वामी आमचे सारंग पंडितांच्या घरी जात होते. असे 2 अधिकारी जीव त्या ठिकाणी होते. बरं, सारंग पंडितांसाठी काही स्वामी जात नव्हते. त्यांना काही त्याच्यातनं गोमटं घडत असेल नसेल तो भाग वेगळा, परंतु जात होते केवळ या दोघींना सेवा देण्यासाठी, त्यांची सेवा स्वीकारण्यासाठी. आणि म्हणून त्या दोघींना तळमळ होती पण तशी सारंग पंडितांना अजिबात तळमळ नव्हती. तर स्वामींनी अनेक वेळा सारंग पंडितांना प्रयत्न करून पाहिला, अनुसरण घेतील, परंतु प्रत्यक्ष परमेश्वर त्या ठिकाणी उपस्थित आहेत, श्रीमुखे निरूपण करतायत, तरी सुद्धा अनुसरण घेण्याची वृत्ती नाहीये. तर आता तर परमेश्वर नाही, फक्त त्यांचं ज्ञान आहे. मग ते आणि सांगणारे पण कोण आहेत, जीव आहेत. मग आता त्या जीव ऐकतीलच असं काही नाहीये. म्हणजे जीवाचं जीव ऐकतात असं आमचे स्वामी सांगतात, परंतु सगळंच काय ऐकत नाही. दैवराठी जर का सांगितलं तर ते नाही ऐकल्या जात. पण जीव जीवाचंच ऐकतो. पण जे काय ऐकतो, जीव जीवाचं ऐकतो ते जीव देता प्रपंचापैकीच. बाकी जीव जो परमेश्वराचं जे सांगतो ते मात्र जीव कधीच ऐकत नाही. स्मरण करायला सांगितलं तर नाही, परंतु अजून काय प्रापंचिक जर का काही सांगितलं तर ते मात्र तो करणार. सकाळी स्मरणाला उठायला सांगितलं तर नाही जमणार, तर सकाळी मॉर्निंग वॉकला जायला मग उठणार. देवाने सांगितलं बाबा हे खायचं नाही, तेल तूप वगैरे किंवा मिष्टान्न वगैरे जे आहेत कमी करायचे, तर नाही सोडणार. परंतु डॉक्टरने सांगितलं की लगेच सोडणार. म्हणजे जीव जीवाचं ऐकतो, पण कसं दैवपैकीचं नाही ऐकत, कर्मपैकीच ऐकतो तो, सगळं नाही ऐकत. आणि म्हणून या ठिकाणी स्वामी म्हणतात येत अनुसराल. अनुसरण याची व्याख्या स्वामींनी इतकी सोपी सांगितलेली आहे. अनुसरणाची व्याख्या पण सोपी आणि अनुसरण पण खूप सोपं आहे करणाऱ्यांसाठी. न करणाऱ्यांसाठी मग सगळंच कठीण आहे. ज्याला जर का जेवायचंच कंटाळा आहे त्याच्यासमोर ताट वाढून जरी ठेवलं
तरी त्याला जेवायचं सुद्धा कंटाळा असेल तर त्याच्यासाठी ते जेवण सुद्धा कठीणच आहे. एखाद्याला सगळी तयारी करून दिली, फक्त काय करायचं आहे त्यांनी, इकडचं हे वस्तू तिकडे ठेवायची, त्याचा जर कंटाळा असेल तर त्यासाठी ते काम कठीण आहे. पण एखादा व्यक्ती असतो की तो कठीणातले कठीण कार्य करत असतो, म्हणजे त्याच्यासाठी ते करणं त्याचं कर्तव्य जेव्हा तो मानतो त्याच्यासाठी, तेव्हा ते एकदम कसं असतं, एकदम सोपं होऊन जातं. म्हणून आमचे स्वामी सांगतात, हे माझे करणीय म्हणून तुम्ही करा. हे आपले करणीय म्हणजे हे जीवाचं करणीय आहे, माझं एक कर्तृत्व आहे. हे जेव्हा म्हणून तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला ते सोपं वाटेल. आता तुम्ही म्हणतात की भाकरी बनवणं, पुरुषांना विचारलं ते म्हणतील भाकरी बनवणं कठीण आहे, आम्हाला काही जमणार नाही. बाया म्हणजे भाकरी बनवायला काहीच लागत नाही, सोपं आहे भाकरी बनवणं. स्वयंपाक किती लोकांचा बनवायचा, पटकन लगेच बनेल. 5 लोकांचा बनवायचा आहे, 1 तासात स्वयंपाक तयार होईल. म्हणजे बायांना स्वयंपाक बनवणं एकदम सोपं वाटतं, कारण त्यांनी कर्तव्य समजून मानलेलं आहे त्याला, की हे आमचं कर्तव्य आहे, हे आम्हाला करायचं आहे. हे जेव्हा तुम्ही मानलं त्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट सोपी वाटायला लागली. ज्यांना जर का कठीण वाटलं, जर एखादी मुलगी असते तिला ते स्वयंपाक बनवायचाच कंटाळा असतो, त्याच्यासाठी सगळ्याच गोष्टी कठीण असतात. जेवायला बसलं तर स्वतःचं पाणी स्वतः घेऊन बसणं सुद्धा कठीण वाटतं. जेव्हा तुम्ही कर्तव्य म्हणून ते करायला लागतं तेव्हा ती गोष्ट एकदम सोपी होऊन जात असते. म्हणून अनुसरणाची व्याख्या स्वामींनी जी सांगितलेली आहे ती आहे, येत आधीन होईजे आणि येतून म्हणितले कीजे ते अनुसरण. येत आधीन व्हायचं आहे म्हणजे ईश्वराच्या अधीन व्हायचं, ईश्वर वचनाच्या, ईश्वर आज्ञेच्या अधीन व्हायचं आहे. आणि येतून म्हणितले कीजे, ईश्वराने म्हटलेलं तेच करायचं आहे, जीवाने म्हटलेलं ते करायचं नाही. जीवाने सांगितलं प्रदक्षिणा घाला, नका घालू. देवाने सांगितलं स्मरण करा, करा. जीवाने सांगितलं आमकं पारायण करा, नका करू. लीळेंचं किंवा वचनांचं तुम्ही चिंतन करा त्याच्यामध्ये. उगच वायफळ कोणी फिरायला सांगितल्यापेक्षा आटनादिक्रमी फिरू शकतो. उगच हे ते अन्न खाण्यापेक्षा भिक्षांना आपण म्हणून खाऊ शकतो. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत जे ईश्वराने सांगितलेले आहेत. काही गोष्टी तुम्हाला इथे प्रपंचात राहून जमणार आहेत, काही गोष्टी तुम्हाला आश्रमात जाऊन जमणार आहेत. जरी तुम्हाला इथे भिक्षा मागता येत नाही, ती म्हणाले की येतून म्हणितले कीजे, परंतु आम्ही तर काही ते आता प्रपंचात राहून आम्ही काही भिक्षा मागू शकत नाही. मग कसं करायचं, भिक्षा वचन आम्हाला कसं पाळता येईल. तर आम्हाला संवत्सर वांबुरीला मामाजींनी सांगितलं की जे पाळं येतं तुम्हाला, आता संध्याकाळी समजा पंगत नसेल मग पाळं असतं, भाकरीची 1-2 टोपले येतात आणि भाजीचे 2 बादल्या येतात. वाढणारे 4 जण असतात, भाकरी वाढणारे 2, भाजी वाढणारे 2. मग अशा वेळेस काय होतं की तो वाढणारा व्यक्ती जो आहे, मग त्या वाढणारा व्यक्ती आपल्याला जे वाढेल, जसं वाढेल तसं गपचूप घ्यायचं आणि जेवढं आपल्या पाळ्याचं आहे तेवढंच घ्यायचं, जास्तीचं घ्यायचं नाही. आणि समोर आपलं ताट केलं, त्यांनी जशी भाजी टाकली तशी घ्यायची. त्यांना म्हणायचं नाही कसली भाजी आहे, काय भाजी आहे, घट्ट टाका, पातळ टाका, तरी टाका, काही बोलायचं नाही. एक शांतपणे घ्यायचं. भाकरी असेल ती कुठे ज्वारीची असेल किंवा बाजरीची असेल किंवा ती जळालेली असेल कदाचित, ती जशी दिली तशी घ्या. म्हणू नका की ही मला नको, की ती भाकरी नको, हीच द्या तीच द्या, असं नाही. ही जाडी आहे, ही पातळ आहे, असं तो भेदभाव तिथं न ठेवता गपचूप तुम्हाला जे काही वाढलं ते घ्या. पात्री पडिले भोजन कीजे, हे कुठेतरी भिक्षा मागण्याची सुरुवात आहे तुमची. आज जर का तुम्ही पात्री पडिले भोजन तुम्ही करण्याची जर का तुमची या ठिकाणी तयारी झाली, मानसिक वास्तविक, तर काय होणार आहे की तुम्ही जेव्हा केव्हा भिक्षा मागायला जाल त्यावेळेस, जेव्हा तुम्ही भिक्षा मागाल, तुम्ही म्हणाल की आमचं कुठे अनुसरण होईल, आम्ही कधी भिक्षेला जाऊ, असं काही नाही. तुम्ही कुठे गेलात, पांचाळेश्वरला जातात लोक, 3 दिवस थांबतात स्मरणाला, भिक्षा मागून खातात. आंबाळीला जातात, 8 दिवस 15 दिवस थांबतात स्मरणाला, भिक्षा मागून खातात, ग्रस्त लोक सुद्धा. म्हणजे हे काय आहे, तुम्ही भिक्षा मागून खाऊ शकता, काही हरकत नाही त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यामध्ये जर का तुम्ही आता भिक्षा घ्यायला गेलात आणि आता समोरून कोणतरी काहीतरी वाढतंय, मग आपण तिथे भिक्षा घेताना आपण विचारणार का कसली भाजी आहे, मग थोडं थोडं पाणी पण टाका किंवा घट्टच टाका, घट्ट टाकू नका, म्हणजे हे सांगणार का आपण तिथे? नाही. तुम्हाला जिथे जेवण मिळतं आहे ते घेत असताना भिक्षा म्हणूनच घ्या. आत्तापासून ती मानसिक तयारी आता चालू करा तुम्ही. म्हणजे तुम्ही घरी राहून सुद्धा भिक्षा घेण्याचा जो काही सुरुवात आहे, अंश मात्र सुरुवात आहे, ती तुम्ही सुरुवात तुमची होणार आहे. त्याच्यानंतर स्वामींनी सांगितलं काला करून खायचं आहे, एकत्र सगळं.
तुम्ही वेगवेगळं खाऊ नका, सगळं एकत्र करून खा. काही ग्रस्त मंडळी अशी सुद्धा आहेत की सोबत आपलं त्यांचं जे काही भिक्षा पात्र सोबत असतं ते काही भिक्षा मागत नाही, परंतु जिथे जेवतात ते त्या ठिकाणी ते सगळं जेवण एकत्र कालवूनच खातात. किंवा नसेल तुमच्याकडे पात्र, पण जे काही ताट तुम्हाला वाढलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळं जेवण एकत्र काला करून तुम्ही ते भोजन करू शकता. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने घरी राहून सुद्धा हे आचरण सुरुवात करू शकता. वास्तविक आचरण नाही आहे, परंतु सुरुवात झालेली आहे. तुम्हाला खरी भिक्षा तेव्हाच मागायची जेव्हा तुम्ही अनुसरण घेणार आहात, जेव्हा तुम्ही भिक्षेला वास्तविक जाणार आहात. त्या ठिकाणी स्वामींनी सांगितलेल्या पद्धतीने भिक्षा वचन जे आहे त्याचं पालन करून भिक्षा भोजन तुम्ही करणार आहात, हे वास्तविक आहे ते. परंतु इथे प्रपंचामध्ये राहून तुम्हाला ही सुरुवात होणं गरजेचं आहे. आज इथे काला करून खात असाल, मार्गात कधी गेलात, एक डब्बा जरी तुम्ही सोबत तुमचा नेला छोटा, तरी मार्गाचं ताट वगैरे काही घ्यायची गरज नाही. एक डब्बा घेतला त्याच्यातच सगळं घ्यायचं. चपाती पहिले वाढायला येते त्याच्यात चपाती चुरून ठेवायची, भाजीवाला नंतर येतो त्याच्यातच भाजी घ्यायची. गोड खाऊ वाटलं तर खा, नको खा, किंवा घ्यायचं तर त्याच्यातच घेऊ शकता. म्हणजे एकंदरीत सगळं काला करून तुम्ही त्या ठिकाणी भोजन करू शकता. तर हे काय आहे, हे तुम्ही ग्रस्त असताना तुम्ही आचरण करू शकता. प्रत्येक ग्रस्तानी स्वामींनी सांगितलेल्या वचनाचं पालन करता येतं का आपल्याला, ह्याची काय करायची तपासणी करायची आहे. आचरण हे फक्त काही कपडे बदलल्यानंतर साधू झाल्यानंतरच करायचं असं नाही आहे. तुम्ही घरच्या घरी याचं आचरण करायला सुरुवात करा. आपोआप काय होणार आहे, मी एका ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी त्यांचं चांगलं मोठं घर होतं, सगळं काय होतं, परंतु जेवायला ते बसले तर ते ताट वाढून आलं त्यांचं, परंतु त्यांनी आपलं पात्र त्यांच्याकडे होतं भिक्षा पात्र, ते त्यांनी काढलं आणि ते चांगला मोठा बंगला होता, सगळं काय होतं, गाडी घोडा सगळं काय. मी बघितलं, वा, म्हणजे बघितल्यानंतर काय होतं, तुमचं पण एक कार्य समोरच्याला दिसतं. तुम्ही जर का एकटे असं करताय तर तुम्हाला बघून अजून कोणतरी तसं आचरण करायला लागेल. आणि प्रत्येकाने हे करत असताना मला प्रदर्शन करायचंय, माझी प्रसिद्धी करायची म्हणून नाही करायचं, तर हे माझ्या देवानी सांगितलेलं आहे, काला करून खायला सांगितलेलं आहे. भदे भरून ठेवी जे, मागे तेवेळी घाली जे, म्हणजे एकत्र काला करून ठेवा, जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा खात राहा. परंतु कसं करायचं आहे, सदन आणि कदन सगळं एकत्र करून ते आपल्याला ग्रहण करायचं आहे. म्हणजे एकंदरीत हे आहे अनुसरण. येथूनही म्हणितले कीजे, म्हणजे आम्ही सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला आचरण करायचं आहे, याला म्हणतात अनुसरण. आणि स्वामी त्यांना म्हणतात, पांड्या येत अनुसरा तरी ऐसाची काळी जाल गा. म्हणजे तुम्ही जे पलीकडे फसलेले आहात, कर्मराटीमध्ये जे अडकलेले आहेत, आता जेवढे कोणी लोक पोथीला आलेले नाहीत ते सगळे कर्मराटीमध्ये अडकलेले आहेत, त्यांना तुम्ही फोन करून विचारा की का नाही आले. मग ते जे काही कारण सांगणार त्याच्यामध्ये एकही कारण असं नसेल की आम्हाला स्मरण करायचं होतं म्हणून आम्ही थांबलो, आम्हाला काही लीळाचरित्र वाचायचं होतं म्हणून आम्ही पोथीला आलो नाही, असं कारण कोणीच सांगणार नाही. सगळे सांगतील की ते पाणी येणार होतं, ते स्वयंपाक बनवायचा होता, पाहुणे येणार होते, म्हणजे हेच कारण सगळे सांगितले जातील. हे जे काय आपण प्रपंचात अडकलेलो आहोत, तर आपल्याला त्या प्रपंचातनं निघायचं, तुम्हाला पोथीला पोचायचं आहे. आत्तापासून तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. डॉक्टरांनी सांगितलं की सकाळच्या वेळेमध्ये 45 मिनिटं चाला. तुम्ही पहिल्या दिवशी चालू शकता का 45 मिनिटं? पहिल्या दिवशी तुम्हाला 15 मिनिटं चालायचं, भरपूर झालं. नंतर मग हळूहळू वाढवा, मग 45 मिनिटं होतील कुठेतरी. म्हणजे हळूहळू वाढवता आलं पाहिजे. तसं तुम्हाला प्रपंचातनं कधीतरी निघायचंच आहे एकदा, परंतु आता तुम्हाला थोडं थोडं निघता आलं पाहिजे ना. 1 तासासाठी, 2 तासासाठी, 3 तासासाठी निघता आलं पाहिजे. ते जर का आपण निघत नसू तर परमेश्वराचा हात आलेला आहे, श्रीकर आलेला आहे, परंतु आपला जो हात दिला गेला पाहिजे, आपला जो प्रतिसाद दिला गेला पाहिजे, तो प्रतिसाद आपल्याकडनं देणं होत नाहीये. आणि म्हणून दैवराटीसाठी म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, थोडा थोडा वेळ काढता आला पाहिजे. लोक एरवी काय होतं, घरी बसून राहतात परंतु ते पोथीला येत नाहीत, असं होता कामा नये. आपल्याला काय करता आलं पाहिजे, वेळ काढून देता आला पाहिजे. कुणीतरी सांगितलं मला की बाबा आता मुलगा त्यांचा चांगला आहे, अभ्यासू आहे, चांगला आहे, छोटा आहे, पण ते म्हणाले की आता त्याचं चांगलं पाठांतर झालंय थोडंसं, पण आता 10वीचं वर्ष असल्यामुळे त्याचा ते अभ्यास स्थगित केलेला आहे, वेळ नसतो त्याला. म्हटलं वेळ त्याला कधी भेटणार, आता शाळा आहे म्हणून वेळ नाही भेटणार, मग कॉलेज आहे म्हणून वेळ नाही भेटणार, मग
नोकरी म्हणून वेळ नाही भेटणार, मग लग्न झाल्यानंतर प्रपंच म्हणून वेळ नाही भेटणार, म्हातारा झाल्यानंतर काय आठवणारच नाही, दिसणारच नाही, वाचता येणार नाही, म्हणून वेळ नाही भेटणार. मग वेळ भेटणार कधी? वेळ कधीच भेटणार नाही. मग तुमचा मुलगा खेळायला जातो का? तुमचा मुलगा आंघोळीला जातो, जेवायला बसतो, तुमचा मुलगा टी व्ही बघतो, म्हणजे ह्या गोष्टी करतोच की नाही? मग त्याच्यासाठी वेळ असतोच की नाही? मग 15 मिनिटं आपण फक्त देवासाठी काढता आली पाहिजे. म्हणून महानुभाव पंथातल्या प्रत्येक घरामध्ये संध्याकाळचे का होईना अर्धा तास आपल्याला काय वेळ काढता आला पाहिजे. त्या वेळामध्ये काय करता आलं पाहिजे? आपल्याला घरामध्ये सगळ्यांना बसवून आपल्याला लीळाचरित्राची एक लीळा वाचता आली पाहिजे, सूत्रपाठाचं एक प्रकरणाचं पारायण तुम्हाला करता आलं पाहिजे. एक दिवशी अस्थिबरीचं केलं, एक दिवशी उद्धारणाचं केलं. आचार मोठा आहे तर 50-50 वर्षांचं तुम्ही पारायण रोज करू शकता. आज 50, उद्या 50, अशा पद्धतीने ते होऊ शकतं. त्याच्यानंतर सामूहिक देवपूजा, पूजा अवसर, थोडं एक गाठी स्मरण, असं रोजचा अर्धा ते पाऊण तास जर का आपल्याला रोज काढता आला तर काय होणार की आपल्या घरामध्ये खऱ्या अर्थाने धर्माचं बीजारोपण होणार आहे, धर्म बीजरूप होणार आहे. आणि तो आपल्या त्या घरामध्ये जो सुरुवात झालेला धर्म आहे तो वृद्धिंगत होत 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 जाणार आहे. आणि म्हणून आपल्याला घरी राहून याची सुरुवात करायची, आता करावी लागणार. आपण जो उपक्रम चालू केला की घरात प्रत्येकाने एकमेकांच्या वचनाचं हे घ्यायचं, पाठांतर घ्यायचं, अनेक ठिकाणी हा उपक्रम चालू झालेला आहे. आपल्या ठिकाणी चालू झालं की नाही मला माहिती नाही, परंतु अनेक ठिकाणून मला फोन येतात की आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे, आम्ही एकमेकांचं पाठांतर घेतो घरामध्ये. तुमच्या घरात कोणी तसं नसेल तर तुम्ही कोणतरी तुमचं सोबतचे उपदेशी असतील तुमच्या आसपास राहणारे, त्यांना तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये सहभागी करा उपक्रमात आणि त्यांच्याकडनं पाठांतर घ्या. म्हणजे हा उपक्रम आपल्याला चालू करता आला पाहिजे. हे काय आहे? येथूनही म्हणितले की जे, म्हणजे देवाने सांगितलेलं आहे वचन वचनार्थ वचन जावं ने दिजे, म्हणून वचन आम्हाला पाठांतर करायचे आहेत. तर हे आहे अनुसरण. तर स्वामी म्हणतात यायचा जी काळी जाल, म्हणजे आपण जे अडकलेलो आहोत, अनेक याच्यामध्ये अडकलेलो आहोत आपण, त्याच्यातनं आपल्याला निघण्यासाठी हाच एक उपाय आहे की परमेश्वराच्या श्रीकराला आपला कर जो आहे तो आपल्याला देता आला पाहिजे. आणि म्हणून पुढे स्वामी दृष्टांत सांगतात वानरीचा, माकडीनीचा दृष्टांत सांगतात. स्वामी म्हणतात पांड्या वानरी असे ते आपले पिलू पोटी लावणी ऐली खांदी उरणी पहिली खांदी जाये. म्हणजे माकडी असते ती काय करते, तिचं जे पिल्लू आहे ती अशी ती पोटाला ती धरून असते. म्हणजे ते पिल्लानेच काय केलेलं असतं, आपले चारी जे हात आहेत, त्याचे हात आहेत, पाय आहेत, त्याच्याने त्यांनी काय केलेलं असतं, त्या आपल्या आईला पकडलेलं असतं. तुम्ही बघितलेलं असेल ते तिच्या पोटाला पकडलेलं असतं आणि त्या पिलाने पकडलेलं आहे. आणि ती माकडीन जी आहे ती ह्या फांदीवरून त्या फांदीवरून, त्या फांदीवरून त्या फांदीवरून अशी उड्या मारत असते. पहिली खांदिये वरुणी ऐलिये खांदिये, तियेसी पिला सहित क्रीडा जे पाहती, तयाचिया देखतिया गती हे पिलू पडेल पडेल ऐसे वाटे. तियेची पिल्या सहित क्रीडा जे पाहती, म्हणजे तिची ही पिलासोबत हे जे काही तिची क्रीडा, म्हणजे हा जो खेळ तिचा लोक बघणारे आहेत, आपण बघतो की एक माकडीन आपल्या पिलाला, त्या पिलाने तिच्या पोटाला धरल्यानंतर इकडून तिकडे उड्या मारते फांद्यांवरून. जे बघणारे लोक आहेत देखतिया गती, म्हणजे त्यांच्या अंदाजानुसार हे पिलू पडेल पडेल ऐसे वाटे, म्हणजे पिलू खाली पडतो की काय असं आपल्याला वाटतं बरं का बघताना. परितया पिल्याची धरिती परी तेची जाणे, परंतु त्या आईला माहिती आहे की माझ्या पिलाने त्याची धरण्याची पद्धत काय आहे हे तिला माहिती आहे. म्हणजे त्यांनी जर का अशा पद्धतीने पकडला असेल तर त्या आईला माहिती आहे की ह्याने पक्का पकडलाय. परंतु त्यांनी जर का थोडस अशा पद्धतीने पकडलं असेल की त्या आईला बरोबर कळतं की ह्याची जी काही पकड आहे ती चांगली नाहीये, मग ती आई त्यावेळेस उडी नाही मारणार, ती माकडीन जी आहे त्यावेळेस उडी नाही मारणार. जेव्हा तिला कळेल की याची पकड चांगली आहे तरच ती उडी मारणार आहे. म्हणजे धरती परी तेची जाणे, पिल्याची बरं का, पिल्लाची धरण्याची पद्धत काय आहे, कशी आहे ते बरोबर तिला माहिती आहे. जसं तुम्हाला माहिती असतं ना की बाबा मुलगा म्हणजे बालक लहान असतो त्या टायमाला तो आपली मान हे नाही करत, त्याची मान खाली पडते.
तुम्ही काय करता, त्याची मान पकडून ठेवता. परंतु एक विशिष्ट वयानंतर तो आपली मान स्वतः समतोल त्याचा राखायला तो शिकतो, त्याचे ते मान धरायला तो शिकतो. मग तुम्ही पकडता का त्याला? म्हणजे तुम्हाला बरोबर माहिती आहे की कधी त्याची मान पकडायची, किती वर्षापर्यंत, आणि कधी नाही पकडायची, आणि इथून पुढे नाही पकडायची, तुम्हाला बरोबर माहिती आहे. कुठपर्यंत त्याला हात पकडून चालवायचा आहे आणि कधी नंतर मग त्याचा बिना हात सोडून सुद्धा त्याला चालता यायला लागतं, तेव्हा तुम्ही मग त्याचा हात पकडून त्याला चालवत नाही. म्हणजे हे काय आहे, तुम्हाला बरोबर माहिती आहे. तसं त्या आईला माहिती आहे, त्या वानरीला माहिती आहे की माझ्या पिलाची धरण्याची पद्धत काय आहे. त्या पद्धतीने जर का तिने पकडलं तर बरोबर मग ते माकडीण जी आहे ती बरोबर इकडून तिकडे तिकडून इकडे जाणार. आणि जेणे न सुटे ते सूत्र ते वानरीची जाणे, आणि त्या पिलाचा हात सुटणार नाही. म्हणून आपलं शरीर कसं ठेवायचं आहे ते बरोबर त्या माकडीणीला पण माहिती आहे, त्या वानरीला सुद्धा ते माहिती आहे. तिने जर का आपलं शरीर एकदम ताठ ठेवलं तर त्या पिलाच्या हातामध्ये तिचं जे काही मांस आहे किंवा तिचं जे चामडं आहे ते येणारच नाही. जसं आपलं समजा काही पाय बी मुरगळलेला असेल आणि कुणी सोडायला लागतो वगैरे, तर तो काय म्हणतात, थोडे हलकं सोडा पाय, असं एकदम ताट करून ठेवू नका पाय, हलका सोडा. कोणी मान मोडतं आपली तर काय होतं, तो सांगतो मान हलकी सोडा, एकदम आपण एकदम पक्की धरून ठेवतो अशी. तर तसं होता कामा नये, एकदम हलकं सोडायचं असतं, ते आपोआप मोडल्या जातं. तशा पद्धतीने आता त्या पिलाने आईला धरण्याची पद्धत आईला माहिती आहे, परंतु धरू देण्याची पद्धत सुद्धा त्या आईला माहिती आहे. त्याची धरण्याची पद्धत आणि आपली धरू देण्याची पद्धत या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे कधी कधी असं असतं की आपल्याला कळतं की पुढच्याला शिकायचं हे आपल्याला कळतं, पण आपल्याला शिकवायची पद्धत माहिती नसते. कधी कधी आपल्याला शिकवायची पद्धत माहिती असते, पण त्याची शिकण्याची काय पद्धत आहे हे माहिती नसतं. आपण त्यांना समोरच्यांना दमदाटी देऊन शिकवत असतो, पण त्याची ती पद्धत नसते, त्याला वेगळ्या पद्धतीने शिकायचं असतं. म्हणजे हा जो काही समतोल आहे, घेणारा आणि देणारा या दोघांच्या मध्ये जे काही देणं आणि घेणं जे आहे ना, त्याचा ताळमेळ जमला पाहिजे. तो जर का जमला नाही तर मग देणंही होणार नाही आणि घेणं सुद्धा होणार नाही. आणि म्हणून ते बोलल्या जातं की बाबा तुम्ही आता समजावून सांगितलं पण आमच्या डोक्यावरून गेलं. कधी कधी विषयच कठीण असतो, पण कधी कधी विषय सोपा असतो, सगळ्यांना कळतो आणि एकाच माणसाला कळत नाही. तर त्याची ती घेण्याची जी कॅपॅसिटी आहे ती थोडीशी कठीण आहे. त्या पिलाचं आणि त्या वानरीचं दोघांचं कसं आहे, ताळमेळ आहे. दोघांना माहिती आहे काय केलं पाहिजे, कसं धरलं पाहिजे आणि कसं धरू दिलं पाहिजे, हे दोन्ही गोष्टी आहेत. हा झाला दृष्टांत, वानरीचा दृष्टांत आहे. स्वामी याच्यावर सिद्धांत सांगतात, तैसे अनुसरती परी जीवे जाणावी, म्हणजे अनुसरण्याची पद्धत जी आहे ते जीवाने जाणून घेतली पाहिजे. नरक चुकविती परी ते परमेश्वर जाणती. नरक चुकविती म्हणजे नरक चुकवण्याची जी परी म्हणजे पद्धत आहे ते परमेश्वर बरोबर देवाला माहिती आहे, तुम्हाला कसं त्याच्यातनं दोषातनं चुकवायचं आहे. तुम्हाला काय करायचं, फक्त अनुसरण घेण्याची पद्धत तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. वांचून बाकी तुम्हाला काही करायचं नाही, अनुसरण घ्यायचं आहे आणि येथून म्हटले ते करत राहायचं आहे. बाकी तुम्हाला कुठल्या नरकापासून मुक्त करायचं आहे, सोडवायचं आहे, ते दुःख कमी करायचं आहे, आनंद वाढवायचा आहे, विधी घडवायचा आहे, अविधी टाळायचा आहे, जे जे काय असेल ते देवाला सगळं माहिती आहे. त्या पद्धती ते बरोबर ते योग आणून देतील. कधी तुम्हाला विनंती करावी लागेल, कधी कधी विनंती जरी नाही केली तरी तुम्हाला बरोबर परमेश्वर तो योग आणून देतील. विनंती न करता सुद्धा मग कधी कधी परमेश्वर बरोबर तो योग आणून देत असतात. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपल्याला परमेश्वराला धरण्याची, धर्माधर दीजे, म्हणजे धर्माला जो धारण करणारा आहे त्याला आपल्याला काय केलं पाहिजे, आधार देता आला पाहिजे. परंतु सोबतच आपण स्वतः कसे असलं पाहिजे, धर्माला धारण केलेला असला पाहिजे. आपण सुद्धा धर्म धारण केलेला असला पाहिजे. आपल्याला स्वतःला सुद्धा धर्म धरता आला पाहिजे. तर मग आपल्याला कळेल की एखाद्याला आवड ज्याला आहे त्याला आपण आधार कसा द्यायचा आहे हे तेव्हाच आपल्याला कळेल. आणि म्हणून आपण सुद्धा धर्म धरून ठेवायचा आहे. तुम्ही जर का धर्म धरण्यामध्ये तुम्ही जर का तुम्हाला यश आलं तर तिथे परमेश्वरच तुमच्या संपर्कात आले, तुम्ही परमेश्वराच्या संपर्कात आले, आणि नंतर पुढे मग काय काय योग आणायचे आणि वियोग घडवायचे हे परमेश्वराला बरोबर माहिती आहे.
असा दृष्टांत स्वामींनी सांगितला. पुढे मग तव गोसावी पिंपळेश्वरा पातले. पिंपळेश्वराच्या इथे स्वामी आले. तेथ गोसाव्यांशी आसन झाले. आमच्या स्वामींना आसन झालं. सारंग पंडिती गोसाव्यांशी पुसले. सारंग पंडित स्वामींना विचारतात, जी जी गोसावी अनुसरा अनुसरा ऐसे म्हणतात, ती तरी अनुसरावे. अनुसरणे काही होय जी. स्वामी म्हणतात की देवा, आपण नेहमीच म्हणता अनुसरण घ्या अनुसरण घ्या, परंतु अनुसरण का घ्यावं, अनुसरण घेण्याचा फायदा काय होतो. एरवी खूप लोक आपल्याला काय काय सांगत असतात. तसं बघितलं गेलं तर सारंग पंडितांनी अनुसरण तर घेतलं नाही, परंतु एक गोष्ट मात्र चांगली केली. त्यांनी अनुसरण का घ्यावं याविषयी त्यांनी प्रश्न केलेला आहे. बघा, सारंग पंडितांना अनुसरण घ्यायचंही नव्हतं, तरी पण त्यांनी विचारलं की का करावं अनुसरण, अनुसरण घेतल्याने होतं काय, हे त्यांनी विचारून घेतलं. घ्यायचं नव्हतं तरी विचारलं. आपल्याला तर घ्यायचं आहे कधी ना कधी. मग आता जर आपण तर विचारणं तर भागच आहे. तुम्हाला स्मरण करायचं आहे तर ते त्याच्याबद्दल तुम्ही विचारलंच पाहिजे. तुम्हाला लीळेंचं चिंतन करायचं तर त्याबद्दल तुम्ही विचारलंच पाहिजे. जो व्यक्ती करतच नाही आहे तो सुद्धा विचारतो, तर ज्या व्यक्तीला करायचा आहे तो विधी, त्याने तर ते विचारलं पाहिजे. परंतु तसं होताना दिसत नाही. आम्हाला लोक खूपसे बाकीचे प्रश्न विचारत असतात की बाबा पानं वरती ठेवायचे का खाली, विडा उलटा ठेवायचा का सरळ, हे असं ठेवायचं की ते तसं. हे अनेक प्रश्न ते लोक आम्हाला विचारत असतात. परंतु जो मुख्य भाग आहे तो विचारणं तो कधीच होत नाही, कारण की तो राहून जात असतो. तो विचारल्याच जात नाही, कारण की ते करायचंच नसतं. जे करायचं तेच माणूस विचारत असतो. परंतु कधी कधी आपण अशा काही गोष्टी विचारून ठेवायच्या असतात की जे कधी ना कधी योग आला की ते आपल्या करण्यामध्ये येऊ शकतात. आणि म्हणून त्या गोष्टींचं सुद्धा ज्ञान आपण घेऊन ठेवता आलं पाहिजे आपल्याला. जर का तुम्हाला जे काही कार्य करायचं आहे, म्हणजे आता तुम्हाला एखादा विधी कोणी जर का सांगितलं की हा विधी करा, 108 फुलं व्हा, 115 फुलं व्हा, 125 फुलं व्हा, 100 अजून किती 1.25 लाख फुलं व्हा. तुम्ही एक साधा प्रश्न करू शकता सारंग पंडितांसारखं की फुलं एवढी 1.25 लाख फुलं का व्हायची, हे फुलं वाहिल्याने काय लाभ होतो. जसं अनुसरण का घ्यावं, अनुसरण घेतल्याने काय होतं, तसं एवढी फुलं का व्हायची, एवढी फुलं वाहिल्याने काय लाभ होतो. सोपा प्रश्न आहे. कधीतरी कोणाला तरी विचारा की विड्यामध्ये आपण जे काही वेलची वाहतो, ते वेलची वाहिल्याने किंवा लवंग वाहिल्याने काय फायदा होतो. विचारलं कधी तुम्ही? तुम्ही इनामे इतबारे ते वाहत आले, परंतु आपण कोणालाच अजून विचारलं नाही आपण पानं का व्हायची, पानं वाहिल्याने काय फायदा होतो. जसं स्मरण का करावं, स्मरण केल्याने काय होतं, 10 फायदे होतात. सेवादास्य करावा, काय होतं त्याच्याने, कर्मनाश होतो. लीळाचिंतन का करावं, त्याने देव आठवण्याचा विधी होतो. जे जे काही विधी सांगितलेले आहेत त्या प्रत्येकाला काही ना काही कारण आहे आणि त्याच्यामुळे ते तसं प्रत्येक विधी तुम्हाला जो जो कोणी सांगेल, जे जे कोणी सांगतील त्यांना त्या विधीचं एक महत्त्व पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे की नाही. आता तुम्हाला जर का गोळी दिली एखादी, हा गोळी खा, मग तुम्ही विचारतात ना कसली गोळी आहे, का खावी ही, आपण खाल्ल्याने काय होईल, प्रश्न विचारले जातात की नाही. एवढे प्रश्न आपल्याला विचारता आले पाहिजेत. एखादा विधी जर का तुम्हाला कोणी दिला तर त्या विधीविषयी तुम्हाला एवढे प्रश्न विचारता आले पाहिजेत. खातो आहे आपण, काय घेतो आहे, काय वाचतो आहोत, काय विधी करतो आहोत, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असणं गरजेचं आहे. ते चुकीचं असेल तर ते करता कामा नये. आपण ते बरोबर असेल, योग्य असेल तरच ते आपण करावं. आणि म्हणून सारंग पंडितांचा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की देवा तुम्ही नेहमी अनुसरा अनुसरा असं म्हणतात, तर अनुसरणे काही होय जे, अनुसरणाने होतच काय सांगा. स्वामी म्हणतात, पांड्या परमेश्वर एका जीवाप्रती पराग्रह करून आपले अस्तित्व साधिती. परमेश्वर काय करतात, परागिरा करून, म्हणजे परावाणी आणि गिरावाणी काय करतात, म्हणजे वैखरीद्वारे परमेश्वर काय करतात, परागिरा सगळं हे जे काही वाण्या सांगितल्या आहेत, परा पश्यंती मध्यमा वैखरी, तर परमेश्वर काय करतात की या वाणीद्वारे परमेश्वर जीवाला काय करतात, ज्ञान देतात. ज्ञान देतात आणि
सृष्टीमध्ये जो परमेश्वर आहे त्याचं अस्तित्व त्या जीवाला प्रगट करून देतात, बोध देतात. आणि मग बोध दिल्यानंतर काय होतं, एक अनुसरेती एक ननुसरेती. एक अनुसरण घेतात आणि एक अनुसरण घेत नाहीत. मग अनुसरण घेत नाहीत ते प्रमादीय त्यांना म्हटलं जातं. मग अनुसरण जे घेतात त्यांच्याबद्दल काय होतं, त्यांचे आगंतुक कुंठे, अनारब्ध सुंके, प्रारब्ध भोगे क्षयो, अशी एक मोठी यादी स्वामींनी उद्धरणाच्या वचनाच्या माध्यमातून आपल्याकडे दिलेली, की अनुसरण घेतल्याने होतं काय. स्वामी म्हणतात की पांड्या कवणी एकू देशाचा ऋणाय तू, असे ऋणायताचा दृष्टांत सांगितलेला आहे की ज्यांनी सगळ्यांचं करणं कर्ज घेतलेलं आहे. कुणी एक देशाचा ऋणायत असे, म्हणजे देशाचा म्हणजे अख्ख्या गावाकडनं त्यांनी कर्ज घेऊन ठेवलेलं आहे. असं एक माणूस नाही की ज्याच्याकडनं त्यांनी 1 रुपया नाही घेतलेला, सगळ्यांकडनंच कर्ज घेऊन ठेवलं. तया ते कुधरी तयासी काही देऊनी सोडवी तवा आणि कुधरी तयापासून सोडवी तवा आणि कुधरी आईचा उबगला. त्याला कोणीतरी पकडतं, का हो ते पैसे तुम्ही दिले नाहीत, तर त्याच्या बदली ही वस्तू घेऊन जा. तो जात नाही, दुसरा येतो, तो जात नाही, तिसरा येतो, तो जात नाही, चौथा येतो, तो उबगला, त्रासला, एकदम कष्ट झालं त्याला. म्हणजे आता काय करायचं. सदरथा रायाशी शरण रिगे, तो त्रास उत्पन्न झाला त्याला. आणि सदरथा रायासी म्हणजे सदर्थ म्हणजे सत म्हणजे चांगले, अर्थ म्हणजे पैसा, म्हणजे चांगल्या प्रकारचं ज्याच्याकडे द्रव्य आहे, असा सदरथा रायासी शरण रिगे म्हणजे तो त्याला शरण जातो. म्हणजे हा माणूस बघा, दृष्टांतामध्ये जो माणूस सांगितलेला आहे त्याचा जर का अभ्यास केला आपण, कर्जबाजारी माणूस आहे, परंतु त्यांनी आत्महत्या केली का? आत्महत्या केली नाही. त्यांनी उपाय शोधला की उपाय काय असू शकतो याच्यामध्ये. उपाय न पविजायचे काही असे, उपाय नाही अशा गोष्टी नाही आहेत. उपाय असतो पण आपण उपाय शोधत नाही. आपण काय करतो, जे काय असेल उपाय नाही भेटला की आपण कार्य संपवून टाकतो. गाठी भेटत नाही का, जाऊ द्या, स्मरणच नाही करायचं. पण उपाय आहे ना, विनागाठी स्मरण तुम्ही करू शकता. एखादा उपाय नाही भेटला म्हणजे ते कार्य संपलं असं नाही, त्याच्यासाठी अजून एखादा काहीतरी तुम्ही शोधून काढा. तर या ठिकाणी यांनी एवढा कर्जबाजारी असून, आजकालची लोक कर्जबाजारी झाली की त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येतात, आत्महत्या करतात खूप लोक. परंतु या दृष्टांतामध्ये जो व्यक्ती सांगितलेला आहे तो एवढा कर्जबाजारी होता, तो उबगला, तरसला, परंतु त्यांनी आत्महत्या केली नाही. तो सदरता रायासी शरण रिगे, चांगल्या एका राजाच्या शरण जातो तो. मग तो तयाच्या ऋणाची व्यवस्था करी, आणि तो त्याच्या ऋणाची म्हणजे त्याच्या पूर्ण त्याचं दुःख ऐकून घेतो आणि त्याच्या त्या कर्जाची तो व्यवस्थापना करतो. का बरं का करतो. राजाला काय गरज पडली, तू कर्ज घेतलंस तू फेड आता. परंतु राजा का करतो त्याची व्यवस्था न, तो नित्यमंत म्हणून. तो राजा कसा आहे, नित्य नीतिमंत आहे, चांगला आहे, त्याचा स्वभाव चांगला आहे. ठीक आहे, माणसाकडनं चूक होते, कर्ज घेतलं नाही फेडलं गेलं, आपण याची व्यवस्था आता करावी, कारण तो आपल्याला शरण आलेला आहे. हा आहे खंगला म्हणजे आता तो खंगलेला आहे पूर्ण. म्हणून लाखाचे कवड्या बुझावी, म्हणजे हा पूर्ण खचलेला आहे. म्हणून काय करतो, लक्षाचे कवड्या बुझावी, म्हणजे लक्ष त्याचं कर्ज असेल तर राजाने ते कवड्यावर आणलं. बोलतात ना, भाल्याचा घाव काट्यावर आणतात परमेश्वर, तसं हे लक्षाचं कवड्यावर आणलं. म्हणजे ₹1,00,000 कर्ज जर का हे करायचं असेल तर राजाने सांगून टाकले की हा तुमच्याकडे ₹1,00,000 फेडू शकत नाही, तुम्ही 10,000 रुपये घ्या सगळे आणि जा. म्हणजे इथे व्यवस्थापना ती केलेली आहे. आणि वरून काय सांगितलं, ते 10,000 रुपये पण जो देणार आहे तो कसं घ्यायचे, हा जे देईल ते घ्यावे, म्हणजे तो पैसेच देईल असं नाही. ते 10,000ची परतफेड तो असं करेल, 10 किलो ज्वारी देऊन टाकेल, तर ते मग ज्वारी 10 किलो ज्वारीचे किती पैसे होतात तेवढे कट करून घ्यायचे. किती होतात, 300 रुपये होतात 10 किलो ज्वारीचे. तर त्याचे 10,000तनं 300 रुपये कमी करून घ्यायचे. आता 9,700 रुपये तो तुम्हाला देणार आहे. अशा पद्धतीने हा जे देईल ते घ्यावे, जेवेळी देईल ते वेळी घ्यावे. तुम्ही म्हणाल की उद्या सकाळीच पाहिजे असं नाही, तो परवा सकाळी देईल तुम्हाला, 8 दिवसांनी देईल, 1 महिन्यानी देईल. जेव्हा देईल तेव्हा घ्यायचं. जैसे देईल तैसे घ्यावे, म्हणजे ज्या स्वरूपामध्ये देईल त्या स्वरूपामध्ये घ्यायचं. म्हणजे धनच देईल असं काही नाही, धान्य पण देईल किंवा मग अजून काही वस्तू देईल, अजून काही धातू देईल, काही पण देईल तो, त्या पद्धतीने तुम्ही ते घ्यायचं आहे. तैसे अनुसरल्याचे याचा सिद्धांत सांगतात
अनुसरल्याचे आगंतुक कुंठे अनारब्ध सुंके आणि प्रारब्ध भोगे क्षयो. जे अनुसरण घेतल्या घेतल्या काय होतं, मूळ जे मानसिक कर्म आपण केलेले आहेत त्याचे वाचिक होतात आणि वाचिकाचे शारीर होतात. परमेश्वर काय करतात, अनुसरण घेतल्या घेतल्या त्याचे जे मानसिक कर्म आहेत तेच थांबवून टाकतात. आगंतुक कुंठे, आता त्याचं मानसिकाचं वाचिक होणार नाही, वाचिकाचं प्रत्यक्ष होणार नाही. आता जे वाचिक झालेलं त्याचं काय, आगंतुक कुंठे आणि अनारब्ध सुंके, म्हणजे ते सुद्धा सुकल्या जातं बरं का, नष्ट होत नाही, सुकल्या जातं. जसं शेवाळ जे येतं आणि ते पाणी बंद केलं की सुकून जातं, परत पाणी सोडलं की परत ते शेवाळ जसं तसं हिरवगार होऊन जातं. तसं ते आगंतुक कुंठे आणि अनारब्ध जे झालेलं आहे वाचिक, ते सुंके म्हणजे ते सुद्धा प्रत्यक्ष होणार नाही. जे मानसिक झालेलं आहे ते वाचिक आणि शारीर होणार नाही, जे वाचिके झालेले आहे ते शारीरही होणार नाही, म्हणजे प्रत्यक्ष क्रियेमध्ये उतरणार नाही. आणि प्रारब्ध जे घडलंय ते मानसिक, वाचिक आणि शारीर होऊन जे प्रारब्ध झालेलं आहे, कर्मलेप लागलेला आहे, त्याचं काय ना. स्वामी सांगतात की प्रारब्ध भोगे क्षयो. जे प्रारब्ध आहे ते भोगूनच शाळन करावं लागतं, त्याला दुसरा कुठला उपाय नाहीये. किंवा मग तुम्ही सेवादासाच्या माध्यमातून कर्माचं क्षालन करू शकता, किंवा मग अप्रोक्ष ज्ञानामध्ये बहुरूपता आणि बहुकामने करून तुमच्या कर्मांचा नाश होतो. स्वामींनी फक्त 3च पद्धतीने कर्मांचा नाश सांगितलेला आहे. एक तर प्रारब्ध भोगे क्षयो, एक तर बहुरूपता बहुकामता करून, आणि एक तर सेवादासाने कर्माचा नाश होत असतो. याच्या व्यतिरिक्त कर्माचा नाश कशानेही होत नाही, वचनाचं प्रमाण. मग त्याच्यामध्ये पण अनुसरलेला काय सगळेच कर्म भोगावे लागत नाही. दैव कर्मसवा भोग नाही, दैवासवा भोग, म्हणजे कर्माच्या कडेने भोग नाही, दैवाच्या कडेने, म्हणजे परमेश्वराच्या मनोधर्माने तो भोग भोगविला जातो. अशा पद्धतीने अनुसरणाच्या संदर्भात स्वामींनी उद्धरणाची ही काही वचने आहेत, ती वचने स्वामींनी निरूपण करत असताना पुढे स्वामी दृष्टांत सांगतात. कणबाभुळीचा दृष्टांत आहे. कवणी तृषावंतू वाटा जातू असे. कवणी तृषावंत म्हणजे कुणीतरी तहान लागलेला जो व्यक्ती आहे, तो रस्त्याने जात असतो किंवा रस्त्याने जात असलेल्या माणसाला तहान लागते, आणि तो रस्त्याने जाणारा व्यक्ती त्याला दिसतं की बाबा या ठिकाणी पाणी आहे, तलाव आहे, पाणी आहे, परंतु तेव्हा पाण्यावरी थोर कणबाबुळी आली असे. पण त्या पाण्यावर काय, कणबाबुळी आलेली आहे, म्हणजे एक वनस्पती आहे. तुम्ही बघत असाल तलाव वगैरे जर का तुम्ही बघितला तर त्या तलावावर पूर्णपणे वनस्पती अशी पसरलेली असते. तुम्हाला पाणी खाली आहे की नाही आहे हे पण कळणार नाही. आता तिकडे फक्त हेच दिसतं, वनस्पतीच दिसते फक्त, पण ती पाण्यावर सगळी ती आलेली असते, उगवलेली असते. आणि मग तो जो काही पाणी, ज्याला तहान लागली, त्याला माहिती इथे पाणी आहे, मग तो काय करतो, खाली उतरतो, तिथे त्या काठाला येतो आणि बाभुळी परती सारुनी उदक घे. ते कणबाभुळी जे आहे ते वनस्पती तो बाजूला करतो आणि उदक घेतो, म्हणजे पाणी पितो. मागवती बाभुळीवरी तैसीची मिळे. पाणी असं बाजूला केलं की पाणी त्याने पिलं, म्हणजे ते कणबाभुळी त्यांनी बाजूला केली, आणि बाजूला केल्यानंतर ते पाणी जे आता खुलं झालेलं आहे ते पाणी तो पितो आणि तो निघून जातो. हवेने काय होतं, हळूहळू ती कणबाभुळी जी आहे ती परत हळूहळू हळूहळू परत जवळ येते आणि परत मिळून जाते. मग त्या ठिकाणी आता परत पाणी तुम्हाला दिसत नाही. तसं परमेश्वर पण काय करतात, सकळ मळांचं परिसारण करून त्या जीवाला परमेश्वर अप्रोक्ष ज्ञानाचा संचार या ठिकाणी करत असतात. आणि पुढे स्वामींनी काही अशाच पद्धतीची उद्धरणाची जी काही वचनं आहेत, ती उद्धरणाची वचनं आमच्या स्वामींनी या ठिकाणी निरूपण केलेली आहेत. पुढे स्वामी म्हणतात, पांड्या तुम्ही येत अनुसरागा, मग तुमते संसारा वेगळे की जाईल. तुम्ही जर का अनुसरण घेतलं, तुम्हाला संसारा वेगळं, म्हणजे ह्या जन्म मृत्यू किंवा या सुखदुःखाच्या चक्रापासून आम्ही तुम्हाला वेगळं करू. सारंग पंडित म्हणतात, जी जी हे ऐसे उच्च वर्णाचे देह. ते म्हणतात मी अनुसरण घेतलं असतं, पण मी उच्च वर्णी जन्मलेलो ब्राह्मण आहे मी. आता स्वामींचं अनुसरण घ्यायचं म्हणजे काय करायचं, शिखासूत्रांचा त्याग. ब्राह्मण आहे, हिंदू आहे, म्हणजे शेंडी पाहिजे, शेंडीच काढून टाकायची आणि जानवं पण काढून टाकायचं. आता हे तर अवघड काम आहे. लोक मला नावं ठेवतील, म्हणतील यांनी ब्राह्मणत्व सोडलं.
वेगळ्या धर्मात गेला की काय. आणि म्हणून माझं एवढं उच्च वर्णाचं देह आहे. यावरी स्वामी म्हणतात, अंगा जन्माच्या काही अनुभवती पडली असे ती. स्वामी म्हणतात, जे जन्माचं तुम्ही काय सांगता की मी ब्राह्मणकुळी जन्मलेलो आहो, हे तुम्ही कौतुक आम्हाला कुठे सांगताय. जन्माच्या काय अनुभवपत्त्या पडल्या असते म्हणजे जन्म काय कमी आहेत का. अनेक जन्म झालेले आहेत. तुम्हाला काय वाटलं की तुम्ही ब्राह्मण कुळात जन्मले, तुम्ही ब्राह्मण आहात का. अहो कुठल्या तरी एका काळामध्ये तुम्ही काय केलेलं आहे, मोळीये जन्म दिधले, म्हणजे तुम्ही कुठेतरी लाकूड तोडे म्हणजे त्या लाकूड विभागामध्ये तुम्ही त्या संबंधित तुम्ही होता, सुतार वगैरे काहीतरी असाल. शिवण्या दिधले रुंभण्या दिधले, कपडे शिवण्याला तुम्ही जन्म दिलेला आहे. रुंभण्याला म्हणजे शेतकामाला तुम्ही जन्म दिलेला आहे. मा हे एक जन्म येत दिजो का, म्हणजे कितीतरी जन्म तुम्ही घेतलेले आहेत. या जन्मात तुम्ही फक्त या देहात आहात, या कुळामध्ये आहात, या जातीमध्ये आहात. पण तुमचे असे कितीतरी जन्म झाले, तुम्ही अनेक जातीतनं फिरून आलेला आहात. म्हणजे असे अनेक जन्म झालेले आहेत तुमचे, आणि एकही जन्म तुम्ही आम्हाला दिलेला नाही. तर आत्ता तरी मा हे एक जन्म येत दिजो का, एक तरी जन्म इथे द्या. मा काही होईल ते पाहिजो, आणि मग बघा काय होतं ते. प्रपंचाला जन्म दिला तर काय झालं, काय झालं, आपण म्हातारे झालो, वयस्कर झालो, थकलो, दृष्टी कमी झाली, ऐकणं कमी झालं, म्हणजे काय झालं, सगळं रिवर्स आलो ना आपण एकदम. परंतु जेव्हा तुम्ही ईश्वराला जन्म देता तेव्हा काय होतं, अप्रोक्ष ज्ञान झाल्यानंतर सप्ता ते विदित अप्रोक्ष ज्ञानामध्ये शाब्द ज्ञानात ज्या काही गोष्टी ऐकल्या ते प्रत्यक्ष बघायला मिळतं. स्वरूप आता काय दिसतं का तुम्हाला कोणाचं स्वरूप, त्या ठिकाणी स्वरूप बघायला मिळतं. म्हणजे तिकडे दृष्टी वाढली तुमची, तुमचं सामर्थ्य वाढलं, तुमची योग्यता वाढली, तुमचं ज्ञान वाढलं, म्हणजे वृद्धिंगत होतं. आणि इकडे जर का आपण वृद्ध झालो तर काय होतं, सगळं कमी कमी कमी, दृष्टी कमी, ऐकणं कमी, या सगळं आपण सगळं एकदम अधोगतीकडे जातो आणि इकडे ऊर्ध्वगतीकडे आपण जात असतो. आणि म्हणून स्वामी म्हणतात की काय होईल ते बघा, तर तुम्ही चमत्कार बघा काय होईल ते. ऐसे गोसावी निरूपण केले परी ते ननुसरतीची, म्हणजे ते अनुसरण काही त्यांनी घेतलंच नाही. मग स्वामी म्हणतात, अंगा नवी वृत्ती आणि तरुणी स्त्री हे काही गा सांडवे. नवी वृत्ती म्हणजे त्यांना स्वामींच्याच माध्यमातनं ते बक्षिसी मिळाली होती त्या राणीकडनं, जमीन मिळालेली होती, काही महिन्याचं काही वगैरे काही विशिष्ट द्रव्य त्यांना प्राप्त होणार होतं सरकारी खात्यातनं. आणि तरुणी स्त्री म्हणजे पत्नी तरुण आहे, आणि म्हणजे प्रपंच आहे, सगळं घर वगैरे सगळं काय आहे, वाडा आहे मोठा, पैसा आहे, मुलगी आहे छोटी, हे सगळं ऐश्वर्य आता त्यांच्याकडे आहे. मग स्वामी म्हणतात, हे काही गा सांडवे, हे काही सोडवलं जाणार आहे का, सोडवलं जाणार नाही. यावरी सारंग पंडित उगेची राहिले. पण सारंग पंडित काही स्वामींना पुढे काही बोलले नाही, काही उत्तर दिलं नाही, किंवा काही प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी व्यक्त केली नाही. तर आजच्या या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचार्य प्रकरणाचं 214 क्रमांकाचं वचन आणि सोबतच 372 क्रमांकाची देत श्री करावलंबनी सारंग पंडित अनुसरण उद्धरण कथन, उत्तरार्ध 372 क्रमांकाची लीळा या ठिकाणी आपण श्रवण चिंतन केलेली आहे. दंडवत हो.